नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पिंपल्स, जळवात, त्वचा विकार आणि आयुर्वेद उपचार या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत विजय भव या आयुर्वेदचे डॉक्टर विजय महाडिक. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी सरांची थोडक्यात ओळख आहे ती आपल्याला करून देणार आहे. डॉक्टर विजय महाडिक हे विजय भव आयुर्वेदचे प्रमुख चिकित्सक आहेत. त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी देखील संपादन केलेली आहे. मागच्या 8 वर्षांपासून ते विजय भव या आयुर्वेदच्या माध्यमातून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात. दमा, जुनाट, सर्दी, धुळीची ॲलर्जी, खोकला, पोटाचे विकार, संधिवात, मणक्याचे विकार, आमवात, पिंपल्स, त्वचा विकार, सोरायसिस, थायरॉइड या आजारावर विशेष करून ते सातत्यानं उपचार करत असतात, संशोधन देखील करत असतात. विजय भव आयुर्वेदची जी शाखा आहे ती नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, तसंच पुणे, मुंबई या ठिकाणी ते कार्यरत असतात आणि अनेक पेशंट्स जे त्यांचे आहेत ते या ठिकाणी त्यांच्याकडे येतात आणि त्यांचं मार्गदर्शन घेत असतात, त्यांचे उपचार देखील घेत असतात. पिंपल्सपासून खरं तर मी आज या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे, कारण खूप महत्त्वाचा विषय आहे आणि आयुर्वेदिक उपचार यामध्ये काय आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, पिंपल्सविषयी आपण सगळ्यात पहिल्यांदा बोलूया. पिंपल्सची जी कारणं आहेत त्या कारणांचा जर आपण वेध घ्यायचं म्हटलं तर काय सांगता येईल? कोणती कारणं आहेत ज्याच्यामुळे पिंपल्स हे चेहऱ्यावर सातत्यानं उमटत असतात? वास्तविक मी परवाच यूट्यूबवरती बसलो होतो आणि चेहऱ्यावरती किती गाणी लिहिलेत हे थोडंसं सर्च केलं तर मला असंख्य गाण्यांची यादी बघायला मिळाली. म्हणजे अगदी त्यावेळेच्या तेरे चेहरे में वो जादू है तिथंपासून ते अगदी तेरा चेहरा चांद का तुकडा इथंपर्यंत भरपूर गाणी लिहिले गेलेत. म्हणजे मला यातून इतकं सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये चेहऱ्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण लग्नासाठी मुलगी किंवा मुलगा बघायला जातो तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा त्याचा चेहरा बघतो आणि चेहरा पसंत पडल्यानंतरच आपण त्याची उंची किती आहे, त्याला पगार किती आहे, त्याचं वय किती आहे किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी, त्याचं घर कसं आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघतो. आणि याच चेहऱ्यावरती जर पिंपल्स आले किंवा काळे डाग जर उठले तर तो चेहरा मात्र विद्रूप दिसायला चालू होतो आणि आपल्या पूर्ण पर्सनॅलिटीवरती त्याचा इम्पॅक्ट पडायला चालू होतो. पिंपलच्या कारणांचा विचार करायला झाला तर आपण विजय भव आयुर्वेदच्या माध्यमातून जेव्हा संशोधन करायला चालू केलं तर 4 ते 5 प्रमुख कारणं आपल्याला बघायला मिळाली. तर त्यातलं जे पहिलं प्रमुख कारण आहे की ज्या लोकांच्या केसांच्यामध्ये डॅन्ड्रफ होतो किंवा कोंडा होतो तर तो कोंडा चेहऱ्यावरती, पाठीवरती, खांद्यांच्यावरती ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी पिंपल्स यायला चालू होतात. ज्या तरुणींच्यामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त असतं किंवा पित्ताचं प्रमाण जास्त असतं तर अशा लोकांच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा पिंपल्स येतात. बऱ्याच लोकांचा कोटा साफ होत नाही किंवा पोट साफ होत नाही आणि पोट साफ न झाल्यामुळं त्याची उष्णता जी आहे किंवा त्याचा इम्पॅक्ट आपल्या चेहऱ्यावरती दिसतो आणि चेहऱ्यावरती काळे स्पॉट किंवा पिंपल्स यायला चालू होतात. बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत असं होतं की उन्हामुळे डार्क सर्कल किंवा रात्री जागरण केल्यामुळे सुद्धा डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल तयार व्हायलाच चालू होऊन जातात. एक मुलींच्यामध्ये विशेष कारण आपल्याला बघायला मिळतं की ज्या मुलींचे पिरियड्स रेग्युलर येत नाहीत किंवा पिरियड्स वेळेवरती येत नाहीत आणि विशेष करून ज्या मुलींच्या पिरियड्समधून गाठी पडत असतात तर अशा मुलींना च्या चेहऱ्यावरती सुद्धा पिंपल्स खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. बऱ्याच मुलींच्या बाबतीत असं होतं की साधारणपणे पिरियड्स चालू होतात त्यावेळेस पिंपल्स येतात आणि पिरियड्स निघून गेल्यानंतर ते मात्र पिंपल्स निघून जातात. अशी बरीचशी कारणं आहेत. तर याच्यामध्येच या पिंपलच्या कारणांचा विचार करून त्याच्यावरती ट्रीटमेंट करताना आपण विजय भव आयुर्वेदच्या माध्यमातून पिंपल्स किट तयार केले की त्याचा रुग्णांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. म्हणजे ज्यावेळेस अगदी आपण पिंपल्स किट वापरायला चालू करतो तर पहिल्या 7 दिवसामध्ये 50 ते 70% पिंपल्स कमी होतात. इतक्या चांगल्या पद्धतीने त्याचा आपल्याला फायदा बघायला मिळतो. नक्की. सर, या पिंपल्समध्ये चेहऱ्यावरती डाग पडतात काळे, म्हणजे येऊन गेल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा ते होतं, पण हे काळे डाग जात नाहीत अशी पण तक्रार अनेकांची असते, पण हे जातात का? प्रशांत सर, खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण आमच्या क्लिनिकमध्ये येणारा पुण्याची ब्रँच असो, नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगलीची जी ब्रँच आहे किंवा मुंबईची ब्रँचमध्ये असो की येणारा प्रत्येक तरुण हा आम्हाला प्रश्न विचारतोच की सर पिंपल्स तर तुमच्या औषधाने जातील पण काळे डाग जातील का? बऱ्याच तरुणांना किंवा तरुणींना सवय काय असते की बसल्या बसल्या ते पिंपल्स फोडायचे. जर पिंपल्स फोडले गेले तर त्या ठिकाणी खड्डा पडतो किंवा काळे डाग पडतो आणि त्याची जर ट्रीटमेंट किंवा त्याचे जर उपचार व्यवस्थित नाही झाले तर मग मात्र वर्षानुवर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत सुद्धा ते काळे डाग तसेच राहतात. तर मी त्या सगळ्यांना निश्चितच सांगतो की खूप चांगल्या पद्धतीनं ज्यावेळेस आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतो तर खूप चांगल्या पद्धतीने ते काळे डाग निघून जातात आणि खड्डेसुद्धा कमी व्हायला मदत होते. नक्की. सर, डॅन्ड्रफ हा एक आणखीन मोठा प्रॉब्लेम.
तर त्याच्याविषयी आपल्याला काय सांगता येईल? डॅन्ड्रफच्या विषयी सांगायचं झालं तर मुळात डॅन्ड्रफ होतो कोणाला हे आपल्याला बघावं लागेल. जी तरुण किंवा जी लोक केसांची निगा व्यवस्थित राखत नाहीत किंवा जे लोक स्वच्छता व्यवस्थित ठेवत नाहीत, ज्या लोकांचा धुळीशी संपर्क जास्त प्रमाणामध्ये येतो, म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणारी जी लोकं असतील, तर अशा लोकांच्यामध्ये सुद्धा डॅन्ड्रफ आपल्याला बघायला मिळतो. दुसरी गोष्ट, जे लोक तेल बिलकुल वापरत नाहीत किंवा तेलाचं प्रचंड प्रमाणामध्ये जास्त वापरलं, म्हणजे चापून तेल लावून असा प्रकार जे लोक करतात, तर अशा लोकांच्या केसांच्यामध्ये सुद्धा डॅन्ड्रफ आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं जे महत्त्वाचं कारण आपल्याला आयुर्वेदामध्ये बघायला मिळतं, म्हणजे ज्वरनिवृत्ती ज्यावेळेस होत असते, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ताप येतो, म्हणजे तो कोविडचा असेल, टायफॉईड असेल, चिकनगुनिया असेल, मलेरिया असेल, हा ताप निघून जात असताना आयुर्वेदामध्ये उपद्रव स्वरूप म्हणून कोंडा तयार होणं किंवा शिरकंडू हे एक लक्षण सांगितलं की ज्याच्यामध्ये आपल्याला डॅन्ड्रफ पाहायला मिळतो. तर ह्या सगळ्या कारणांचा विचार करून ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट करत असतो तर ते डॅन्ड्रफ निघून जात असतो. बहुतांश मुली काय करतात की आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा केस धुत असतात. तर ज्यावेळेस तुम्ही आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा केस धुताय, तर एक वेळा तुम्ही शॅम्पू वापरा आणि दुसऱ्या वेळेस शिकेकाई असेल, रिठा असेल किंवा आवळ्याची पावडर असेल, याने केस धुतले तर खूप चांगल्या पद्धतीनं केसामधला जो कोंडा आहे तो कमी व्हायला मदत होतो. ज्वराची जी काही औषधं आहेत ती जरी वापरल्यानंतर सुद्धा कोंडा आपल्या केसांच्या मधला कमी होतो. विजयी भव आयुर्वेदच्या माध्यमातून आपण डॅन्ड्रफ फ्री कॅप्सूल्स आणि डॅन्ड्रफ फ्री ऑइल तयार केले, ते सुद्धा वापरल्यानंतर अगदी निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने तुमचा डॅन्ड्रफ कमी होईल आणि केस गळतीचं जे प्रमाण आहे ते सुद्धा याच्यामधून कमी येईल. नक्की सर, आणखीन एक समस्या, तळ हातावर किंवा तळ पायावर भेगा पडणं, अशी अनेक लोकांना समस्या जाणवत असते, त्यावर काही उपाय आहे का? बरोबर. बरेच लोक शेती करत असतात किंवा भरपूर लोकांचा सिमेंटशी संबंध येतो. तर अशा लोकांच्यामध्ये किंवा बऱ्याच जी लोक अगदी शहरात राहतात तर त्यांच्या तळहातावरती तळपायावरती उन्हाळ्यामध्ये किंवा विशेष करून हिवाळ्यामध्ये आपल्याला भेगा किंवा जास्त प्रमाणामध्ये भेगा पडायला चालू होऊन जातात. तर याला आपण आयुर्वेदामध्ये दरण म्हणतो, हस्तदरण किंवा पाददरण म्हटलं जातं, की शरीरामध्ये वाढलेला कोरडेपणा आणि आपल्या पोटामध्ये असणारा वात आणि पित्त ह्या 2 गोष्टी एकत्र येऊन आपल्या तळहातामध्ये आणि तळपायामध्ये ते एकत्र येऊन जमा होतात आणि त्याच्यामुळं तळहाताला आणि तळपायाला ज्यावेळेस कोरडेपणा येतो तर त्या ठिकाणी भेगा पडायला चालू होतात. बऱ्याच रुग्णांची अशी तक्रार असते की त्यांना उष्णतेचा, म्हणजे तळहाताला खाज येणं असेल, तळहाताची किंवा तळपायांची आगाग होणं असेल, हा प्रकार जास्त प्रमाणामध्ये दिसतो. बऱ्याच जे वयस्कर पेशंट असतात की ज्यांचं वय साधारण 60-65च्या पुढे गेलेलं आहे, तर अशा रुग्णांच्यामध्ये सुद्धा तळहाताला आणि तळपायाला भेगा पडतात किंवा आगाग खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला आपल्याला दिसते. अशा लोकांच्यामध्ये ज्यावेळेस आपण तुपाचं सेवन असेल किंवा अन्य उपचार असतील हे घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला ते हस्तधरण आहे किंवा पादधरण आहे ते चांगल्या पद्धतीनं कमी होतं. दुसरी गोष्ट, टू सोरायसिस नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये काय होतं की तळहातातून तळपायाला सोरायसिसची सुरुवात होते आणि ते खाजवल्यानंतर त्याच्यामधून सुद्धा कोंडा पडत असतो आणि तळहाताला आणि तळपायाला चिरण्या पडत असतात. नक्कीच सर, इसब किंवा नायटा आपण बऱ्याच वेळेला त्याला म्हटलं जातं अनेक ठिकाणी, तर हे सुद्धा एक फारच विचित्र प्रकारचं काहीतरी असाध्य असा रोग आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? निश्चितच सर, पण इसब असाध्य बिलकुल नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण इसब बघतो की ठराविक विशेष करून पायाच्या घोट्यावरती किंवा पायावरती इसब जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीला काय होतं की साधारणपणे लाल चट्टा होतो आणि तो खाजवल्यानंतर काही काळानंतर तो चट्टा काळा होऊन जातो आणि तो त्याच भागावरती एक ठराविक पोर्शनमध्येच वाढत जातो. तो वर्षानुवर्ष तसाच त्या ठिकाणी राहतो. म्हणजे आपण खाजवल्यानंतर तितकं बरं वाटतं, बऱ्याच वेळेला त्याची जी पापडी आहे वरची ती निघून जाते आणि त्यानंतर मग मात्र परत तो इसब वाढतच राहतो, मग तो कमी होत नाही. तर याच्यामध्ये आपण ज्यावेळेस आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतोय तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतल्यानंतर तो इसब निश्चित चांगल्या पद्धतीनं बरा होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इसबमध्ये रक्तमोक्षण नावाचा एक प्रकार आहे की जळूच्या माध्यमातून असेल किंवा रक्तवाहिनी कट केल्यानंतर आपण जे रक्त काढून घेतो तर त्याने सुद्धा इसब खूप चांगल्या पद्धतीनं कमी होतं. बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत असं होतं की बऱ्याच रुग्णांना असं वाटतं की ज्यावेळेस आपण जळू लावतो तर त्याच्यामुळे आपण एका रुग्णाला लावलेला जळू दुसऱ्या रुग्णाला लावल्यानंतर HIV होईल का किंवा रक्तजन्य तत्सम व्याधी आहेत तशा कोणत्या होतील का, तर तसं बिलकुल होत नाही. म्हणजे धन्वंतरीच्या उजव्या हातामध्ये जळू आहे, म्हणजे जळूचं आयुर्वेदामध्ये इतकं जास्त महत्त्व आहे. ज्यावेळेस आपण एका रुग्णाला जळू लावतो तर ते जळू रक्त ओढण्याचं काम करत असतो, ना की आपल्या शरीरामध्ये कोणता घटक सोडतो. तर रक्त ओढून घेतो आणि एका रुग्णाला आपण ज्यावेळेस जळू लावतो तर तो जळू किमान 7 दिवस तर कुठल्याही रुग्णाला वापरला जात नाही. म्हणजे त्याची ट्रीटमेंट करताना अगदी निश्चिंत रुग्णांनी राहावं
की इसबसुद्धा बरा होईल. तुम्ही कुठल्याही जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या माध्यमातून जर अशा पद्धतीने ट्रीटमेंट केली तर इसब बरा होऊ शकतो. महामंजिष्टादी काढा असेल, कृमिकुटार रस असेल किंवा आरोग्यवर्धिनी वटी असेल, ही जर औषधं पोटातून घेतली आणि सोबतच पंचकर्मांचा आधार घेतला तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने इसब देखील बरा होऊ शकतो. सर, ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांचा जर आत्ता आपण विचार केला तर फंगल इन्फेक्शन हा एक प्रकार खूप वाढलेला आहे बरोबर. दोन्ही भागांमध्ये. बरोबर. तर हा काय प्रकार आहे आणि त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो? साधारणपणे महाराष्ट्रात जर बघायला गेलं तर 10 लोकांच्या मध्ये 4 लोकांना फंगल इन्फेक्शन आहेच. म्हणजे ज्याला आपण मराठी भाषेमध्ये गजकर्ण म्हणतो. म्हणजे साधारणपणे ज्या पद्धतीनं पावावरती चपातीवरती किंवा भाकरीवरती बुरशी वाढते त्याच पद्धतीनं संपूर्ण शरीरावरती आपल्या बुरशी वाढायला चालू होते. तर ते होतं कशामुळं की ओली कपडे वापरणं असेल, ओली अंडरवेअर वापरणं असेल किंवा इनरवेअर वापरणं असेल तर त्याच्यामुळे जांघेपासून किंवा कमरेपासून फंगल इन्फेक्शनची सुरुवात होते. दुसरी गोष्ट काय होतं की आपण काय करतो की एकमेकांचे कपडे वापरणं असेल किंवा एकमेकांचे टॉवेल वापरणं असेल तर याच्यामुळे सुद्धा एकमेकाला फंगल इन्फेक्शन हे पसरत राहतं. आणि साधारणपणे जांघेमध्ये किंवा कमरेभोवती एक रिंग पकडली जाते, त्या ठिकाणी खाज प्रचंड प्रमाणामध्ये होते. काही काळानंतर त्याचे काळे डाग पडतात आणि ते पसरत जाऊन पूर्ण कमरेभोवती किंवा चेहऱ्यापर्यंत सुद्धा हे डाग पसरत येतात. तर याची आपण जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली तर खूप चांगल्या पद्धतीने फंगल इन्फेक्शन कमी होऊ शकतं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये ज्यावेळेस आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतो काही घरगुती उपचार देखील करू शकतो की तरुटा नावाचा एक रस्त्याच्या कडेला भुईमुगासारखी वनस्पती असते, ती जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीनं फंगल इन्फेक्शन कमी होतं. आपल्या मुंबईमध्ये म्हणजे ज्यावेळेस मुंबईच्या ओपीडीमध्ये आम्ही बसतो तर दमट वातावरण असल्यामुळे लोकांना घाम प्रचंड प्रमाणामध्ये येतो. तर त्याच्यामुळे त्यांचे कपडे ओले भरपूर राहतात. तर त्यामुळे काय होतं की कपडे ओले राहिल्यामुळे त्या ठिकाणी फंगल जे आहे किंवा जी बुरशी आहे ते वाढायचं प्रमाण जास्त होतं आणि फंगल वाढल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना खाज जास्त प्रमाणामध्ये येते. तर आपल्या मुंबईच्या ओपीडीमध्ये फंगल इन्फेक्शनचे रुग्ण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतात. तर मला अगदी मुंबईकरांना निश्चितच सांगायचं की जर आपण आयुर्वेदाचा आधार घेतोय तर निश्चितच फंगल इन्फेक्शन खूप चांगल्या पद्धतीने बरं होऊ शकते. नक्कीच, खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं आपल्याला सर करून देत आहेत. खरं तर खूप जसं आत्ता सरांनी म्हटलं की हे कोणते आजार असाध्य नाही आहेत पण त्रासदायक मात्र नक्की आहेत. आणि मला वाटतं की आपण सगळेच जण या सगळ्या पद्धतीचे जे मग डॅन्ड्रफ असेल म्हणा किंवा पिंपल्स येणं असेल म्हणा, सरांनी जे आता सांगितलं फंगल इन्फेक्शन असेल म्हणा, इसब, नायटा, या ज्या काही त्वचा विकार आपण ज्याला म्हणतो त्यातून आपण सगळेजण गेलो आहे आणि ते खूप त्रास देतं. म्हणजे ते बऱ्याच वेळेला आत्मविश्वाससुद्धा आपला त्यातून जातो जर योग्य वेळेत योग्य उपचार झाले नाहीत तर. त्यामुळे या सगळ्यावरती सर अत्यंत प्रभावी असे आयुर्वेदिक उपचार करतात. त्यामुळे सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, सरांना भेटायचं असेल तर निश्चितच आत्ता स्क्रीनवरती तुम्हाला जे सरांचे नंबर्स दिसत आहेत त्या ठिकाणी तुम्ही सरांना संपर्क करू शकता. त्या नंबर्सवरती तसंच सर कडेगावला, सांगलीला सर आत्ता जसं म्हणाले तसं असतात, मुंबई पुण्यामध्ये सर सुद्धा असतात, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना प्रत्यक्षात भेटू शकता. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीनंतर अजूनही सारे खूप प्रश्न आहेत मनामध्ये जे सरांना आपल्याला विचारायचे आहेत, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पिंपल्स, जळवा, त्वचाविकार आणि आयुर्वेद उपचार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर विजय महाडिक आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आत्ता आपण खूप वेगवेगळ्या विषयांबद्दल बोललो. सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे सोरायसिस. आणि हा खूपच म्हणजे असाध्यसुद्धा होतो अनेक वेळेला असं वाटतं, कारण खूपच विचित्र पद्धतीचा आजार आहे आणि लोक उभं करत नाहीत अशा आजारातल्या रुग्णांना. तर नेमकं याबद्दल काय सांगता येईल, कशामुळे होतो आणि ह्याच्यात प्रभावी उपचार काय आहेत? नक्कीच, म्हणजे अगदी तुम्ही ज्या पद्धतीने म्हटला की सोरायसिस ज्या रुग्णांना होतो मग त्यांचं अक्षरशः जीवन नरक होऊन जातं. कारण काय होतं की त्यांना नोकरीवरती कोणी ठेवत नाही किंवा इतर ठिकाणीसुद्धा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा थोडासा वेगळा असतो. तर सोरायसिस होतो कशामुळे हे आपल्याला आधी बघावं लागेल. जे लोक विरुद्धांना जास्त प्रमाणामध्ये खातात, म्हणजे दूध चपाती असेल, दूध भाकरी असेल किंवा दुधासोबत अन्य कुठल्याही गोष्टी असतील जे साखर सोडून असतील, तर त्याच्यामुळे काय होतं की ते दूध पोटामध्ये गेल्यानंतर नासून जातं किंवा खराब होतं आणि खराब झाल्यानंतर ते रक्ताला बिघडवायचं काम करतं. ज्यावेळेस ते रक्ताला बिघडवायचं काम करतं, रक्तापासून मांस तयार होत असतं आणि मांसापासून आपली त्वचा तयार होत असते. तर ते त्वचेवरती त्या सगळ्या गोष्टी दिसायला चालू होऊन जातात. दुसरं जे कारण आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं की अनुवंशिकता सुद्धा बऱ्याच वेळेला सोरायसिसमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसरी गोष्ट, जी लोक मासे जास्त प्रमाणामध्ये खातात किंवा नॉनव्हेजमध्येच मासे जास्त प्रमाणामध्ये सेवन केलं जातं किंवा माशावरती दूध घेतलं जातं, तर अशा लोकांना सुद्धा सोरायसिस खूप लवकर होतो. तर ज्यावेळेस सोरायसिस होतो तर
तर सोरायसिस हा केसांच्यापासून सुरुवात होत असते. म्हणजे सुरुवातीला रुग्णाला केसांच्यामध्ये कोंडा दिसायला चालू होतो आणि खाजवल्यानंतर कोंडा किंवा ती जो कोंडा आहे, डॅन्ड्रफ आहे, तो पडतो खाली. रुग्णांना असं वाटतं की डॅन्ड्रफच आहे, त्यामुळे डॅन्ड्रफच्या अनुसार ट्रीटमेंट केली जाते, पण वास्तविक तसं नाही. जर आपण कुठल्याही तज्ज्ञांच्या माध्यमातून त्याचं जर डायग्नोसिस प्रॉपर नाही केलं तर ते संपूर्ण शरीरभर पसरायला चालू होतं. सोरायसिस थंडीच्या दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास देतो. केसांच्यापासून त्याची सुरुवात होऊन त्याच्या पायापासून आपल्या हाताच्या वरती आणि पायावरती आणि पाठीवरती विशेष करून सोरायसिसचं प्रमाण जास्त बघायला मिळतं. हे खाजवल्यानंतर चेहऱ्यावरती पडताना आपला जो मूळ विषय होता की पिंपल्सचा, म्हणजे त्या ठिकाणी पिंपल्स तयार व्हायला चालू होऊन जातात. दुसरी गोष्ट, थंडीच्यामध्ये त्या रुग्णाला चिरण्या पडणं हा प्रकार चालू होतो आणि खाज प्रचंड प्रमाणामध्ये असते याच्यामध्ये. म्हणजे त्या रुग्णाला रात्रीच्या वेळी ती खाज असह्य होते. मग सोरायसिसची ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट करतो, सोरायसिसच्या ट्रीटमेंट करताना रुग्णांनी आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पंचकर्मामध्ये वमन नावाचं पंचकर्म आहे, विरेचन पंचकर्म आहे, ते पंचकर्म करून घ्यावेत. दुसरी गोष्ट, आरोग्यवर्धिनी वटी असेल, म्हणजे आपण रसायन चिकित्सा काही रुग्णांच्यामध्ये करतो की ज्यांचं मानसिक बल आणि शारीरिक बल चांगलं आहे, अशा रुग्णांना 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी आपण पूर्णपणे दुधावरती ठेवतो आणि दुधावरती ठेवल्यानंतर आरोग्यवर्धिनी वटी आणि च्यवनप्राश अशी औषधं त्यांना 2 महिन्यापर्यंत फक्त एवढंच दिलं जातं. बाकी जेवणाचा कुठलाही घटक दिला जात नाही. पाणी, दूध आणि च्यवनप्राश इतकं दिलं जातं आणि सोबत आपली आयुर्वेदिक औषधं दिली जातात. तर याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सोरायसिस अगदी बरा होऊन जातो. दुसरी गोष्ट, अशा रुग्णांनी पथ्यानं राहणं खूप गरजेचं असतं. म्हणजे जी कारणं आत्ता आपण सांगितले की मासे खाणं असेल, दही खाणं असेल, गूळ खाणं असेल किंवा तेलाचे पदार्थ खाणं असेल, तर हे पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे. लोकांच्या मनामध्ये आता असा गैरसमज करून दिला आहे की गूळ खूप चांगल्या पद्धतीचा घटक आहे की त्याच्यामधून कॅल्शियम मिळतं, पण आपण आधुनिक शास्त्राच्या व्हॅल्यू न पकडता जर आपण आयुर्वेदानुसार गेलो, ज्या लोकांना त्वचाविकार आहेत तर अशा रुग्णांना गूळ सगळ्यात जास्त घातक आहे की त्याच्यामुळे त्वचाविकार जास्त प्रमाणामध्ये वाढतात. तिळाचे पदार्थ असतील त्याच्यामुळे सुद्धा त्वचाविकार जास्त प्रमाणामध्ये वाढतात. तर अशा रुग्णांनी हे पदार्थ बंद करणं खूप गरजेचं आहे. आपल्या पुण्याच्या OPDमध्ये शिवम साळुंके नावाचा एक पेशंट आहे की ज्याची आत्ता आपण ट्रीटमेंट करतो आहे की त्याची ट्रीटमेंट करत असताना त्याला केसांच्यामध्ये डॅन्ड्रफ सुरुवातीला होता. आधी त्याची ट्रीटमेंट चालू होती त्याची, पण नंतर कालांतराने कळालं की तो डॅन्ड्रफ नसून सोरायसिस आहे. तर आपल्याकडे ज्यावेळेस त्याची ट्रीटमेंट आता सुरू आहे तर त्या सोरायसिसमुळे त्याच्या चेहऱ्यावरती पिंपल्स देखील आलेत आणि शरीरावरती सोरायसिस देखील आहे. तर आपण आता ट्रीटमेंट करतोय पंचकर्मांचा आधार घेऊन. त्याचा सोरायसिस अगदी पूर्णपणे बरा झाला आहे आणि चेहऱ्यावरचे पिंपल्स निघून गेलेले आहेत आणि आता आपण त्याची ट्रीटमेंटसुद्धा हळूहळू म्हणजे 1 दिवस 2 दिवसात अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्याने त्याची ट्रीटमेंट देखील बंद करत आहोत. नक्कीच सर, आपण जे विजयी भव आपलं आयुर्वेद आहे त्याच्या माध्यमातून अनेक उपक्रम तुम्ही राबवता, अनेक रुग्णांसाठी हे उपक्रम सुरू असतात. त्याच्यामध्ये पॅरालिसिसचे जे रुग्ण आहेत त्यांच्याकरता तुम्ही नवसंजीवनी नावाचा उपक्रम राबवताय. हा उपक्रम नक्की काय आहे आणि त्याच्यातून काय काय करणार आहात किंवा केलं जातंय याबद्दल थोडीशी माहिती सांगा. ज्या रुग्णांना पॅरालिसिस झालेला आहे किंवा ज्याला आयुर्वेदामध्ये आपण पक्षाघात म्हणतो किंवा एकांगवात म्हटलं जातं, तर अशा रुग्णांच्यासाठी आपण नवसंजीवनी नावाचा एक उपक्रम राबवतो आहे की ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक तज्ज्ञ असतील, होमिओपॅथिक तज्ज्ञ असतील आणि ॲलोपॅथी तज्ज्ञ असतील. या तिघांच्या सल्ल्यानं त्याला 10 दिवस ॲडमिट करून आपण पंचकर्म आणि बाकी इतर उपचार अशा पद्धतीनं त्याच्या रुटीनच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत, म्हणजे स्वतःच्या हातून जेवणं असेल, स्वतःच्या हातून स्वतः शौचाला जाणं असेल आणि त्याच्या ज्या रेग्युलर ॲक्टिव्हिटी ज्या कुटुंबाला कराव्या लागतात, तर त्या कुटुंबाच्या कुटुंबाचा लोड कमी व्हावा अशा पद्धतीनं ते कमी करण्यासाठी त्याचं जे रुटीनचं जे आहे ते सगळं व्यवस्थित व्हावं आणि ज्या लोकांना पॅरालिसिस हा म्हणजे आत्ता जस्टच नुसताच झाला आहे तर त्याचं शरीर किंवा त्याची जी हालचाल आहे तर ती पूर्णपणे व्यवस्थित व्हावं ह्याच्यासाठी आपण नवसंजीवनी हा उपक्रम राबवतो आहे. नॉर्मली काय होतं की साधारणपणे मेंदूमध्ये आपल्या छोटा मेंदू असेल किंवा मोठा मेंदूमध्ये असेल रक्ताची गुठळी तयार होते किंवा त्या गुठळीमुळं आपली कुठलीच बऱ्याच वेळेला चेहऱ्याची एक बाजू सुरुवातीला बंद होते की एका बाजूची हालचाल होत नाही. बऱ्याच वेळेला डोळा एक उघडाच राहतो किंवा बंद राहतो. बऱ्याच वेळेला चेहरा आपला जो चेहरा आहे तो वाकडा राहतो. बहुतांश रुग्णांच्यामध्ये त्याला आपण आयुर्वेदामध्ये अर्धित म्हटलं जातं आणि काही रुग्णांच्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की त्याची जी अर्धी बाजू आहे म्हणजे उजव्या बाजूची असेल किंवा डाव्या बाजूची असेल त्याची क्रिया पूर्णपणे कमी होऊन जाते, हात वाकडा होऊन जातो, म्हणजे त्याला हालचाल करणं असाध्य होतं किंवा अवघड होतं. तर अशा रुग्णांसाठी नवसंजीवनी हा उपक्रम खूप चांगला आहे. बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत असंही होतं की त्याच्या कमरेखालचा भाग काम करत नाही, म्हणजे अशा रुग्णांच्यासाठी त्याच्या रेग्युलर ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत तर त्या व्यवस्थित व्हाव्यात आणि त्याचं आयुष्यमान चांगलं व्हावं आणि सुधारित व्हावं. तर असं व्हावं याच्यासाठी आपण नवसंजीवनी कार्यक्रम राबवतोय. 10 दिवस त्या रुग्णाला ॲडमिट करून आयुर्वेदिक तज्ज्ञ असतील, ॲलोपॅथी तज्ज्ञ असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि होमिओपॅथी म्हणजे ह्या 3 तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विजयी भव आयुर्वेदच्या माध्यमातून त्याला बरं करणं हे या
नवसंजीवनीच्या माध्यमातून आपल्याला साध्य करायचं आहे. नक्कीच सर, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. शेवटचं 1 मिनिट आपल्याकडे आहे. मला असं विचारायचं आहे की आता ज्या आपण रोगांचा किंवा आजारांचा आपण उल्लेख केला, या सगळ्या आजारांचे रुग्ण असतील, नातेवाईक असतील, त्यांना तुम्ही आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश द्याल, काय सांगाल? त्वचाविकार जे आहेत, जर आपण त्याची वेळेवरती ट्रीटमेंट नाही केली किंवा त्याचे वेळेवरती उपचार नाही केले तर ते संपूर्ण शरीरभर पसरतात. म्हणजे मला इतकं सांगायचं आहे की ज्या रुग्णाला कुठल्याही प्रकारचा आजार असू द्यात, म्हणजे अगदी तो त्वचाविकार असू द्या किंवा अन्य कुठलाही आजार असू द्यात, तर त्याची वेळेवरती ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की आजार थोडासा आहे, नुकताच जस्ट त्रास व्हायला लागला आहे म्हणून दुर्लक्ष केलं जातं. तर तसं न करता विजयी भव आयुर्वेद असेल किंवा तुमच्या जवळचे कुठलेही आयुर्वेदिक तज्ज्ञ असतील, त्यांच्याकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं, उपचार घेणं, नाडी परीक्षण करून ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. ते जर केलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं कुठल्याही आजारातून बाहेर पडता येईल. तुमचा कालावधी जितका जास्त तेवढा ट्रीटमेंटला कालावधी आपला जास्त राहणार आहे. तर त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही डॉक्टरांना दाखवाल तेवढ्या लवकर तुम्ही बरे होणार आहात. नक्कीच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो आत्ता सरांनी मांडला की प्राथमिक अवस्थेमध्ये असताना कोणत्याही आजारासंदर्भात जर आपण मार्गदर्शन घेतलं किंवा डॉक्टरांपर्यंत पोहोचलो, तज्ज्ञांपर्यंत जर आपण पोहोचलो तर त्यातून बाहेर पडणं हे सहज शक्य होऊन जातं. पण आपली जो काही स्वभाव आहे की आपण सुरुवातीला आपल्याच मनाने काहीतरी करत राहतो किंवा आपण कोणाकडे तरी चर्चा करतो आणि त्या चर्चेतून तो जो काही सांगतो त्याचा आपण इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न करतो आणि मग वेळ होत जातो आणि जेव्हा हे सगळं असाध्य लेवलला येऊन येतं त्यावेळेला मग आपण डॉक्टरांपर्यंत पोहोचतो, पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. तर असं करू नका. अशा कोणत्याही पद्धतीचा आजार किंवा कोणत्या समस्या असतील तर तुम्ही निश्चितच डॉक्टर विजय महाडिक यांना भेटू शकता. त्यांचे संपर्क क्रमांक आत्ता स्क्रीनवरती आहेत. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम TV.